ग्रामीण भागाशी संबंधित आणि पुण्याशी संबंधित काही रहदारीचे प्रश्न मी सातत्याने सभागृहामध्ये मांडले। पुण्याचे पालकमंत्री आता चर्चेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। दादा, या चर्चेच्या निमित्ताने माझी विनंती राहील की पुण्याचं जे काही आज वाहतुकीची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण पुण्याच्या परिसरामध्ये या भागातून त्या भागामध्ये कधी पोहोचेल हे सांगता येत नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मी आभार मानतो की मुंबई सारख्या भागामध्ये त्यांनी अटल सेतू सारखी स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षामध्ये आणलं। कोस्टल रोडचं स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षामध्ये आणलं। मिसिंग लेनचं स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षामध्ये येतंय। मुंबई एअरपोर्ट होतंय, परंतु पुण्यामध्ये सुद्धा तशा प्रकारच्या प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे। रिंग रोडचे टेंडर झालेत, परंतु त्याचं जर कालबद्ध आपण त्याची अंमलबजावणी केली नाही तर काही दिवसांनंतर पुण्यामध्ये वाहतुकीच्या समस्यामुळे अराजकता येईल, अशा प्रकारचे चित्र त्या ठिकाणी झालेलं आहे। रुग्ण एखाद्या ठिकाणी जर अडचणीत आला तर तो हॉस्पिटल पर्यंत पोहोचेल की नाही, आणि शाळेत जाणारी मुलं वेळेवर निघाल्यानंतर ते शाळेत पोहोचतील की नाही, इथपासूनच्या समस्याला पुण्यासारख्या महानगरामध्ये लोकांना सामोरं जावं लागतंय। त्या संदर्भामध्ये या सगळ्या प्रकल्पांना गती द्यावी। पुण्याला जोडणारा पुणे सोलापूर रस्त्याचा असेल, पुणे नगर रोड रस्त्याचा असेल, पुणे नगर रोडचा उड्डाण पूल मान्य अध्यक्ष महोदय म्हणून आज आपण तालिकेवर बसलाय, आपल्या परिसरातील तो मार्गी लावलाय। तसाच पुणे सोलापूर रस्त्याचा सुद्धा तो प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासंदर्भामध्ये शासनाकडून उपाययोजना होणं आवश्यक आहे। तशा उपाययोजना कराव्यात अशी विनंती करतो।